कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचानी सुखा झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख
तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरे करिता भरोवरे दुरावसी दुरे करिता भरोवरी दुरावसे दुरे करिता भरोवरे दुरावसी दुरे भवाची ये पुरे वहावसे भवाची पुरे वहावसे भवाची पुरे वहावसे काही न लगे एक भावची कारण एक भावचे कारण काही न लगे एक भावची कारण आहे न लगे एक भावचे कारण कामने आन विठोबासे हरे आन विठोबाचे हरे आन विठोबाचे करिता भरोवरी दुरावसे करिता भरोवरे दुरावसी दुरे करिता भरोवरी दुरावसे करिता भरोवरे दुरावसी दुरे भवाची ये पुरी वहावा
सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची ये पुरी वहावसी, काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाचे ये पुरी वहावसे, विडाला विडाला विठ्ठला 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 पांडुरंगा करो प्रथम नाम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संत सिया, दुसरे चरणा संत सिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, दुसरे संतानिया, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आदत्राय जननी देवाची ये. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा नरदेहाच्या कर्तव्याची जाण करून देणारा, वारकरी संप्रदायाचा मूळ विचार प्रगट करणारा छोटासा 3 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन महोत्सवातील पहिल्या दिवसाच्याच पहिल्या कीर्तनासाठी हा अभंग निवडलेला आहे. नियोजित वेळेमध्ये अभंगाच्या अनुषंगानं जे चिंतन पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून म्हणजेच आत्ता उद्घाटन झालं. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिषजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून सर्व वारकरी भाविकांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना कीर्तन महोत्सव का आयोजित केला याबद्दल आपल्या समोर आता इथं सूत्रसंचालन करत असताना सन्माननीय प्राची गडकरी मॅडम यांनी आपल्या समोर विचार मांडलेला आहे. या विभागाचे प्रमुख संचालक सन्माननीय बिभीषणजी चौरे साहेब, सन्माननीय बलदंडे साहेब,
संदीप साहेब, त्याच पद्धतीनं प्राची मॅडम आणि आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण गणेशजी भगत महाराज, आदरणीय सुनील काका नरवाडीकर परभणी, याच पद्धतीनं दगडू तात्या डोंगरे व उपस्थित सर्व वारकरी मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माध्यमातून अभंगाच्या अनुषंगाने नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करू. माझ्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी मी सांस्कृतिक विभागाच्या मंत्री महोदय आणि सर्व अधिकाऱ्यांचं विशेषत्वाने अभिनंदन करेन, कारण त्यांनी कला प्रकारामध्ये कीर्तन महोत्सवाला स्वीकारून कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं. आपली महाराष्ट्राची संस्कृती ही लोककलेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन नेहमी करत असतं. भागाभागामध्ये या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यामध्ये आज या ठिकाणी 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव आयोजित केला. या मागची धारणा समाजाला वारकरी संप्रदाय कळावा, समाजाला संत वाङ्मय लक्षात यावं, समाजाला आपली संस्कृती कळावी, प्रत्येक व्यक्तीला संस्कार लक्षात यावेत, याच्यासाठी या कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. विठ्ठला विठ्ठला कीर्तन आवडतं का, भजन आवडतं का, आम्ही कीर्तनाला कशासाठी जावं, भजनाला कशासाठी जावं, भजन का करावं, भक्ती का करावी, हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो. बघा, अनेकांचा प्रश्न असा असणार आहे, आम्ही आमचा प्रपंच पहावा का भजन करावं, आम्ही आमच्या परिवाराला पहावं का कीर्तन ऐकायला यावं, आम्ही आमच्या परिवारासाठी कामधंदा करावा का नामचिंतन सेवा करण्यात वेळ खर्च करावा. तुम्हाला भजन आवडतं, तुम्ही खुशाल करा, आम्हाला कशासाठी सांगता, असा प्रश्न काही मंडळी मांडतील. भजन आम्ही सांगतो म्हणून करायचं नाही, भजन करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे, म्हणून भजन केलं पाहिजे. बघा, भजन शब्दाचा अर्थ आम्ही घेतो टाळ पखवाज विना या माध्यमातून जे केलं जातं, ताल स्वर लयबद्ध जे असतं त्याला आम्ही भजन म्हणतो. परंतु भजनाची मूळ व्याख्या सेवाभाव हा त्यातून आपल्या समोर मांडला गेलेला आहे. भजन हा देवाला भजण्याच्या प्रक्रियेला भजन म्हटलं जातं आणि असं भजन म्हणजे सेवा आम्ही सर्वांनी केली पाहिजे. आम्ही जन्माला आलोय, किती मंडळींना जन्म लक्षात आलेला आहे, इथं प्रश्नचिन्ह आहे. यावर मी नेहमी माझ्या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारत असतो, जन्म मिळाला म्हणून जगायचंय का सगळे जगतात म्हणून जगायचंय? जन्म देह त्यागता येत नाही म्हणून जगायचंय का कर्तव्यासाठी जगायचंय? हे पटवून देण्यासाठी मी आपल्या समोर एक उदाहरण देतो. चहा दिला म्हणून प्यावा का सर्वजण प्यायला लागलेत म्हणून प्यायचा आहे? चहाची गरज आहे म्हणून प्यावा का नको म्हणता येत नाही म्हणून प्यावा? बघा, थंडी सुटलेली आहे आणि म्हणून चहा आवश्यक आहे. गरज आहे म्हणून चहा पिणं वेगळं, नको म्हणता येत नाही म्हणून चहा पिणं वेगळं. बघा, हा झाला दृष्टांत. त्याप्रमाणे जगणं कशासाठी आहे?
आमच्या समोर जगणं आहे. अहो, पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवाला जगावं लागतं हे निश्चित आहे. यामध्ये अध्यात्मानं सांगितलेल्या 4 प्रकारच्या योनींचा, देहांचा विचार आपल्याला पाहता येतो. जारज, उद्भिज, स्वेदज, अंडज. याला विज्ञानानं 3 प्रकारामध्ये विभागलं. जलचर, भूचर आणि खेचर. 3 प्रकारामध्ये प्रत्येक जीव जीवन जगताना पाहायला मिळतो. यामध्ये प्रकार किती असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक जीवाला जगणं अटळे. फक्त कशासाठी जगायचंय हे समजून घेण्यासाठी संत वाङ्मयाशिवाय, सत्संगाशिवाय म्हणजे कीर्तनाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल 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 कीर्तनाच्या बाबतीतला आपला एक अनुभव मांडलेला आहे. संसाराचे अंगे अवघेच व्यासने, संसाराचे अंगे अवघीच व्यासने, संसाराचे अंगे अवघीच व्यासने, संसाराचे अंगे अवघीच व्यासने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवानी, आता हे सोवळे झाले त्रिभुवानी. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. हाय, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. संसाराचे अंगी अवघीच व्यसने. संसाराच्या अंगी व्यसन आहेत का संसार हेच व्यसन आहे? आम्हाला व्यसन काय आहे हे लक्षात येतं का पहा. चहा हा पाहुणचार आहे का चहा हे व्यसन आहे? आत्ताचा युवा वर्ग व्यसनाधीन होतोय असं चित्र आपल्या समोर यायला लागलेलं आहे. युवा वर्ग ही देशाची शक्ती आहे, देशाचं मुख्य बल आहे. अशा युवा वर्गाला सन्मार्गाला आणायचं असेल तर सांस्कृतिक विभागानं प्रत्येक जिल्ह्यात कीर्तन महोत्सव घेतला पाहिजे. बघा, जिल्ह्यामध्ये कीर्तन महोत्सव होणं ही काळाची गरज आहे. कारण समाजाला संस्काराची गरज आहे, यात नवल नाही. आत्ताच्या तरुण वर्गाला संस्काराची जास्त गरज आहे. पण प्रश्न निर्माण होतो, संस्कार कशाला म्हणतात, संस्कार कुठं मिळतात, संस्कार कसे मिळवावे असा विचार आपल्या समोर मांडला जातोय. बघा, व्यसन लक्षात आलं पाहिजे. आम्ही व्यसनाने आमचे अवयव, आमची इंद्रिय, आमचा देह त्यामध्ये खर्च करू लागलो आणि म्हणून युवा वर्गाची शक्ती व्यसनात नाश पावू लागली. तुकोबाराय सांगतात याच्यासाठी उपाय कीर्तने. आम्ही या कीर्तने म्हणून कीर्तन महोत्सवाचं आयोजन असतं. कीर्तन महोत्सव का करायचंय? आम्हाला जन्माची दिशा कळावी, आम्हाला जीवनाचा अर्थ कळावा, कर्तव्याची जाण व्हावी, याच्यासाठी कीर्तन महोत्सवाचं आयोजन आहे. बघा, आम्ही जन्माला आलोय, मग जन्माला आल्यानंतर काय करावं प्रत्येकाचा विचार आहे. प्रपंच करावा, प्रपंचासाठी कामधंदा करावा. प्रपंचामधून वेळ मिळाला
तर भजन भक्ती करावी असा काही जणांचा विचार पाहायला मिळतो. संतांचं म्हणणं आहे की आम्हाला देह कशासाठी दिला. बघा महाराजांचं प्रसिद्ध असं प्रमाण आहे, देवे दिला देह भजना गोमाटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देह दिला, भजनाला दिला, भोजनाला वापरू लागलो. बघा कुठेही कार्यक्रमाला चला म्हटलं की पुढचं कसं आहे, कार्यक्रमानंतरचं आपलं नियोजन काय, हा विचार आपण पहिल्यांदा मांडतो. म्हणजेच आपल्याला भोजनाचा विचार, म्हणजेच भोगाचा विचार, म्हणजेच संसाराचा विचार जास्त आहे. संसार सोडायचा नाही, पण संसारात कर्तव्याचं स्मरण राहिलं पाहिजे. मग नरदेहाला आलेल्या प्रत्येकानं कोणतं कर्तव्य करावं याचा विचार मांडत असताना महाराजांनी आपल्या समोर चिंतन मांडलं. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुरावसी दुरी, करिता भरभरी दुरावसी दुरी. नाही तरी नाही तरी करिता भरभरी दुरावसी दुरी, करिता भरभरी दुरावसी दुरी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. कर्तव्याचा विचार मांडत असताना महाराजांनी सांगितलं जन्माला आलेल्या प्रत्येकानं सेवा करावी. आता सेवेचा विचार पाहत असताना कोणती सेवा करावी? समाजसेवा, देशसेवा, संत सेवा आणि देवसेवा, 4 प्रकारामध्ये सेवेचा विचार आपल्याला पाहता येतो. बघा समाजसेवेचं एक उत्तम असं उदाहरण, आता अतिवृष्टी खूप झाली. हा कीर्तन महोत्सव मागच्या 2 महिन्याच्या अगोदर निश्चित झाला होता, परंतु अतिवृष्टीमुळे पुन्हा संयोजकांना तारखा बदलाव्या लागल्या. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी संकटात आले, अनेकांना त्या यातना, ते दुःख सहन करावं लागलं. जे दुःखात आहेत त्यांच्या मदतीला जाणं, त्यांच्या बरोबर उभं राहणं ही समाजसेवा आहे. कारण आपण आता त्यांच्या बरोबर उभे राहिलो तर आपल्याला सुद्धा ज्या वेळेला दुःख होतं, आपल्या समोर संकट येतं, त्यावेळेला समाजच आपल्या पाठीमागे उभा राहत असतो. आणि म्हणून समाजसेवा आपण केली पाहिजे. समाजाच्या सेवेचे अनेक लक्षणं आपल्याला पाहता येतील. बघा याचा विचार मांडत असताना देशसेवेचाही विचार करावा लागतो. काही मंडळी म्हणतील देश सेवा करणं म्हणजे नेमकं काय करावं? बघा ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचा अभिमान बाळगणं ही देशसेवा आहे. या देशाच्या संस्कृतीचा स्वीकार करणं ही देशसेवा आहे. देशाच्या विषयी आत्मीयता बाळगणं ही देशसेवा ठरते. देशाच्या बाबतीतले विचार ही आपल्याला या अनुषंगाने पाहता येतील.
राहिल्या 2 सेवा, त्यामध्ये एक संत सेवा आणि दुसरी देवसेवा. देवसेवा कधी करावी, कशी करावी, कुणी करावी? मुळात देवसेवा करण्याचा अधिकारी कोण आहे? जो जन्माला आला त्या प्रत्येकाला देवसेवा करता येते. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक देहाची तुलना नरदेहाबरोबर जर केली तर लक्षात येणार आहे की आपला हा देह फक्त सेवेसाठी दिला. कारण पृथ्वीवर इतरांना देवसेवा करता येत नाही, भजन भक्ती करता येत नाही. बघा, कधी पशूंनी भजन केलं, पक्ष्यांनी भजन केलं असं कधी पाहायला मिळालं का, ऐकायला मिळालं का? कारण त्यांना तो अधिकार नाही. याची देही घडे. बघा, देवाचे भजन अनिक हे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये फक्त भजन करता येतं, याच देहातून आम्हाला सेवा करता येते. नरदेहात फक्त सेवेचा अधिकार दिलेला आहे. याला मी तुलनेनं मांडून पुढं जाईन. कारण सेवेसाठी आम्हाला देह कळणं सोडून द्या, एक अवयव जरी कळाला तरी जन्माचं सार्थक आहे. आम्हाला पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय दिलेली आहेत. अंतःकरण चतुष्टय मिळून 14 इंद्रिय आहेत. यातलं एक जरी इंद्रिय कळालं तरी जन्माचं सार्थक होणार आहे. डोळ्यासारखा डोळा दुसरा मिळालेला नाही. बघा, आपल्याला डोळे दिले देवानी. एक दिला का 2? आपल्या सगळ्याला डोळे किती दिले? सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 दिले, तसे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2च दिले. डोळे 2 दिले, पाहणं एक आहे. कान 2 दिले, ऐकणं एक आहे. पाय 2 दिले, चालणं एक आहे. नाकपुड्या 2 दिल्या, सुगंध घेणं एक आहे. म्हणजेच या अवयवातून आम्हाला सगळ्याला संदेश आहे. 2 जरी असलं तरी त्यातून एकत्व स्वीकारता आलं पाहिजे, एक राहिलं पाहिजे, एक संग झालं पाहिजे. देशामध्ये सर्वांनी मिळून एकजुटीनं राहिलं पाहिजे. देशाबरोबर, राष्ट्राबरोबर, धर्माबरोबर, संस्कृतीबरोबर, नवे संप्रदायाबरोबर ही एकजुटीनं राहिलं पाहिजे. विठ्ठला 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 मला यातून काय सांगायचं होतं? इंद्रिय दिलेली आहेत आपल्याला, अवयव दिलेले आहेत. यातला एक जरी अवयव योग्य कारणासाठी खर्च केला तर जन्माचं सार्थक आहे. ज्ञानोबा या बाबतीत हरिपाठात एक विचार मांडतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, 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 हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्राची होय देह त्यांचा, पवित्राची होय देह त्यांचा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पवित्राची होय देह
मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्यांचा. हरिपाठाचा 17वा अभंग ज्ञानोबरायांनी खूप सुंदर असं चिंतन मांडलं. मुखाने नाम घेतलं, फक्त मुख शुद्ध होत नाही, मुख पवित्र होत नाही, सगळे अवयव पूर्ण देह पवित्र होतो. हे सामर्थ्य एका अवयवामध्ये आहे. आम्ही मुख समर्पण करावं नाही जमलं, नेत्र समर्पण करावं नाही जमलं, श्रोत्र समर्पण करावं नाही जमलं, 14 इंद्रिय दिलीत. एक जरी अवयव सेवेला अर्पण केला, जन्माचं सार्थक होणार आहे. नवे नवे आम्हाला जन्म त्याच्यासाठी दिलाय. नरदेहाचं ते मूळ कर्तव्य आहे. बघा, आम्हाला देह दिला, निसर्ग नियमाने प्रत्येकाची काम पण सोपवलीत. कुणी कोणतं काम करावं, डोळ्यांनी कोणतं काम करावं, कानाने कोणतं काम करावं ठरलंय. डोळ्याचं काम तात्पुरतं कानाला देऊया, नाकाचं काम तात्पुरतं जिभेला देऊया, पायाचं काम तात्पुरतं हाताला देऊया. चालेल का? आम्हाला आमच्याच अवयवाचे काम कर्तव्य बदलण्याचा अधिकार नाही. आम्ही बदलू शकत नाही. बघा, डोळ्याचं काम कानाकडे देता येत नाही, यात नवल नाही. डोळ्याला जन्मभर सक्षम ठेवण्याचा सुद्धा अधिकार आमच्याकडे नाही. पण या डोळ्याचा अधिकार काय समजून घेतलं पाहिजे. या डोळ्यांनी आम्हाला काय करायचंय. डोळे मोठे करून दुसऱ्याकडं रागाने बघायचं नाही. अहो, मनुष्य चुकणार आहे, चुकला म्हणून त्याला रागाने बघावं, त्याच्यावर रागवावं असं नाही. चुकत असतो तो माणूसच असतो. आणि म्हणून संत महात्मे अवताराला येऊन आम्हाला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. बघा, आपल्याकडं जो चुकलाय तो पुन्हा आपल्या परिसरात दिसूच नये अशा पद्धतीचं आपलं बोलणं होतं, पाहणं होतं. यातला एक जरी अवयव आम्ही समर्पण केला तरी जन्माचं सार्थक आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, सांगतो तुम्हाचे भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जर सार्थकी नाही लागला तर जन्म वाया आहे असा विचार मांडला गेलेला आहे. याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखो माये, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची ये पुरी वहावसे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण चिंतन करतोय. यामध्ये महाराज लक्षणा मांडतात की आम्ही जन्माला आलोय, काय करावं, भक्ती करावी, भजन करावं. काही मंडळी म्हणतील संसार करावा का भजन करावं. संसार करत भक्ती करता येते, करण्याची इच्छा असावी लागते. बघा, काही मंडळी म्हणतील संसार करतानाच वेळ कमी पडतोय, मग संसार करत भक्ती कशी करावी, संसार करत भजन कसं करावं, संसार करत सेवा कशी करावी. महाराजांनी त्या बाबतीत एक विचार मांडलाय.
असोनी संसारी जीवे वेगुकारी 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 वेदशास्त्र उभारी बायाच दार वेदशास्त्र उभारी बायाच दार हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा वेदशास्त्र उभारी बायाच दार वेदशास्त्र उभारी बायाच दार हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असोनी संसारी जिव्हे वेगू करी संसारात राहून आम्हाला भक्ती करता येते त्या वेळेला जन्माचं सार्थक होणार आहे. बघा अध्यात्म सांगतं संत महात्मे सांगतात की हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून मिळालेला वाया घालवू नये. आम्हाला जन्म मिळाला संधी मिळाली वाया घालवावी का सोनं करावं. बघा संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि म्हणून नरदेह रूपी संधी मिळाली आहे. नरदेह हे जंक्शन आहे. नरदेहात आम्हाला ठरवता येतं की आम्ही स्वर्गाला जावं वैकुंठाला जावं मोक्ष प्राप्त करावा नरकाला जावं का पुन्हा नरदेहाला यावं ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त नरदेहामध्येच आहे. आम्ही या जन्माला आल्यानंतर आम्हाला वाङ्मयाच्या द्वारे हे कळलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे जगणं कसं असावं. रामायणातला एक प्रसंग मांडतो आणि चिंतनाकडे येतो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं त्यामध्ये युद्धामध्ये कुंभकर्ण आलेला आहे. कुंभकर्णाच्या पायाखाली अनेक वानरं मरताय. कुंभकर्ण दोन्ही हातामध्ये अनेक वानरांना घेऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये एक वानर हातामध्ये आलेला आहे. त्याला दाबून मारण्याचा प्रयत्न कुंभकर्णाचा चालू होता आणि त्याच्या नाकातून वगैरे रक्त यायला लागलं आणि त्याचा एक सुगंध कुंभकर्णापर्यंत पोहोचला. कुंभकर्णाच्या लक्षात आलं की हे वानर सामान्य नाही. बघा वानर सामान्य नाही कुंभकर्णाच्या लक्षात आलं. पण आपल्याला माणसांमध्ये माणूस शोधता येतो का इथं प्रश्नचिन्ह आहे. आम्ही सर्वांकडे पाहताना कसं पाहतो आपल्याला सोडून इतरांच्या मध्ये आपण काय शोधतो इतरांमध्ये आपण काय पाहावं. बघा देशाचा नागरिक असताना आपली दृष्टी कशी असावी. वारकरी संप्रदायाचा पाईक असताना आपली दृष्टी कशी असावी आणि भगवत भक्त म्हणून आपली दृष्टी कशी असावी. विठ्ठल कुंभकर्णाने त्या वानराला बोलायला सुरुवात केली.
तुझा मृत्यू माझ्या मुठीमध्ये आहे. मी माझी मूठ जर जोरात दाबली तर तुला मरण आहे. मी आज तुला जीवदान द्यायला तयार आहे. फक्त तू रावणाचा म्हणून जगत असशील तर तुला मी जीवदान द्यायला तयार आहे. अहो त्या वानराला, त्याचं नाव गंधमादन, त्या वानराला माहितीये माझ्या समोर मृत्यू आहे. काही क्षणामध्ये मला मरण येणार आहे. परंतु त्या वानराने बोलायला सुरुवात केली, मी रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरायला तयार आहे. ही आपल्या देशाची संस्कृती आहे. ही आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. याला संप्रदायात निष्ठा म्हणतात. परमार्थ हा श्रद्धेचा असावा का निष्ठेचा असावा असा प्रश्न आपल्या समोर मांडला जातो. चला, श्रद्धेच्या परमार्थाचं चिंतन स्वतंत्र आहे आणि निष्ठेच्या परमार्थाचं चिंतन स्वतंत्र आहे. मला यातून एकच सांगायचं होतं की जन्माचं सार्थक करायचं असेल तर भजा रे विठ्ठला, देवाला भजा, देवाची भक्ती करा. काही जण म्हणतील भक्ती 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 म्हणजे नेमकं काय करावं? देवासमोर बसावं, ध्यान लावावं, देवाला डोळ्यासमोर आणावं, याला भक्ती म्हणतात का? शेजाऱ्याने तुळशीला पाणी घातलं म्हणून मी तुळशीला पाणी घालावं, याला भक्ती म्हणतात का? भक्तीची व्याख्या काय? भक्तीचं लक्षण काय? याचा विचार मांडत असताना ज्ञानोबरायांनी 4थ्याच अभंगात हरिपाठात विचार मांडलेला आहे. भावे विन भक्ती बळे विन शक्ती. बघा, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती ठरत नाही. भक्तीतला भाव जर बाजूला काढला तर खाली काय शिल्लक राहणार आहे? म्हणजे भक्तीमध्ये काय असावं तर भाव असावा. अहो, भक्तीत भाव असावा, भक्तीत प्रेम असावं, संसारात काय असावं? मी नेहमी प्रश्न विचारत असतो, कुटुंबामध्ये नातं असावं का नात्यात प्रेम असावं? प्रश्न पुन्हा विचारू का? औस्याची मंडळी आहेत म्हणून प्रश्न डबल विचारतो. बघा, कुटुंबामध्ये नातं असावं का नात्यामध्ये प्रेम असावं? अहो, नात्यामध्ये प्रेम असेल तर त्या कुटुंबात जगण्यामध्ये आनंद मिळतो. कुटुंबात प्रेम असावं तर भक्तीत काय असावं? आणि म्हणून महाराज सांगतात, थोर प्रेमाचा बुकेला, थोर प्रेमाचा बुकेला, प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराज लक्षणा म्हणतात, देव हा प्रेमाचा भुकेला आहे
आणि माणसं म्हणजे आपण परिवारातून काय अपेक्षित करतो? प्रेमच. बघा, आपण घरामध्ये जेवायला बसलो आणि जेवायला ताट ठेवत असताना आवाज करून ठेवलेलं चालतं का हो? नाही, प्रेमाने ठेवावं. घरातला प्रत्येक व्यवहार प्रेमाने व्हावा. घरातला व्यवहार प्रेमाने व्हावा. तसं परमार्थात काय सांगितलं आम्हाला? तर परमार्थामध्ये सुद्धा प्रेमच सांगितलं. 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाचं निमित्त करून कृष्ण परमात्म्याने विचार मांडला. पत्रम पुष्पम फलम तोयं यो मे भक्त्या प्रयश्यति. अर्जुनाचं निमित्त करून देवाने भक्तीचं लक्षण मांडलं. भक्ताने मला काय अर्पण केलं याच्याकडे मी पाहत नाही. देव सांगतायत, भक्ताने मला पान अर्पण केलं मी पाहत नाही. भक्ताने मला फूल अर्पण केलं मी पाहत नाही. भक्ताने मला पाणी अर्पण केलं मी पाहत नाही. चांदीच्या ताटामध्ये सोन्याची आरती ठेवून तुपाची वात लावून वाजत गाजत माझ्याकडे आला. देव सांगतायत मी याच्याकडे पाहत नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडे भावाचे. देव अंतःकरणातल्या भावाला पाहतो. कारण भक्तीमध्ये लागतो तो फक्त आणि फक्त भाव. बघा, या भावातला एक विचार मांडत असताना महाराजांनी लक्षण मांडलंय की भावामध्ये काय असावं. तुका म्हणे घालू तयावरे भार. तुका म्हणे घालू तयावरी 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 भार. वाहू हा संसार देवा पायी. वाहू हा संसार देवा पायी. देवा पायी ठेविले आनंदे तैसे चिर हावे. ठेविले आनंदे तैसे चिर हावे. हा संसार देवा पायी. वाहू हा संसार देवा पायी. देवा पायी ठेविले आनंदे तैसे चिरहावे. ठेविले आनंदे तैसे चिरहावे. तुका म्हणे खालू तयावरी भार. हेची थोर भक्ती आवडती देवा. देवाला आवडणारी भक्ती म्हणजे कोणती? समर्पण असावं. बघा, देवाला बाह्य उपचारापेक्षा अंतःकरणातला भाव जास्त अपेक्षित असतो. आणि या भावयुक्त अंतःकरणानं केलेली क्रिया त्याला भक्ती म्हणतात. आपण सगळे भाव प्रधान आहोत. म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये विचार मांडलाय. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. आपण सगळे भाव प्रधान आहोत. आपल्या प्रत्येकाकडे भाव आहे. म्हणजेच प्रत्येकाकडून घडणारी क्रिया भक्ती आहे का? पण त्या भावाचं चिंतन करावं लागतं. त्या भावाचं लक्षण मांडावं लागतं. आणि म्हणून महाराजांनी एके ठिकाणी सांगितलंय, तुका म्हणे नको वर पंगो देवा. घे माझे सेवा भाव शुद्ध. शुद्ध भाव असावा. सात्विक भाव असावा. आपल्याकडे भाव आहे, पण कसा आहे बघा. आपला भाव हा तात्पुरता आहे. आपला भाव कधी कमी होतो, कधी
वाढतो असा आहे. बघा, वेळेच्या पुढं कीर्तन गेलं की आपला भाव कमी झाला आणि वेळेत कीर्तन संपलं की आपला भाव वाढला. आपला भाव कमी जास्त होणार आहे. हा भाव देवाला अपेक्षित नसतो. देवाला कोणत्या भावाची अपेक्षा आहे? कारण नरदेह देवानी स्वतंत्र निर्माण केलेला आहे. बघा, जसं महाराष्ट्र शासनामध्ये प्रत्येक विभाग आहे. या विभागातला एक भाग म्हणजे सांस्कृतिक विभाग. तसं ईश्वराने सृष्टी निर्माण करत असताना पशु निर्माण केले, पक्षी निर्माण केले, कीटक निर्माण केले. हे सगळे निर्माण करताना देवाच्या लक्षात आलं, यातला एक जण पण आपल्याकडं येत नाही, यातला एक जण पण आपल्याला ओळखू शकत नाही. आपण एवढी मोठी सृष्टी निर्माण केली पण आपल्याकडे येणारा कोणच नाही. आत्ताच्या तरुणांच्या बाबतीत हा विचार मांडावा लागतो. आत्ताची किती मुलं आई वडिलांचा आदर करतात इथं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे कीर्तन महोत्सवाची आत्ताच्या युवा वर्गाला जास्त गरज आहे. युवा वर्गामध्ये कीर्तन महोत्सव आयोजित झाला पाहिजे, कारण युवा वर्गाची युवा शक्ती हे देशाचं बल आहे. आणि म्हणून युवा वर्गाला संस्कारित करावं, युवा वर्गाला संस्कृती प्रधान करावं, युवा वर्गाच्या अंतःकरणामध्ये देशभाव देशभक्ती निर्माण करावी, त्याच्यासाठी कीर्तन महोत्सव गरजेचा. बघा, जगाच्या पाठीवर संत वाङ्मय हे इतकं विलक्षण आहे. या संत वाङ्मयातून युवा वर्गाला दिशा दिली, माता भगिनींना दिशा दिली, नवे नर देहातल्या प्रत्येकाला दिशा देण्याचा प्रयत्न संत वाङ्मयाने केला आहे. या सत्संगाच्या माध्यमातून हा विचार केला जातो, मांडला जातो. पण आम्हाला सत्संगाकडे जायला वेळ आहे का, इथं प्रश्नचिन्ह आहे. बघा, आपला वेळ कुठं जातोय? 24 तास आपल्याकडं आहेत. आपण दररोज डायरी करावी आणि त्या डायरीवर लिहावं आपण काय काय करतोय, दिवसभरात काय करतोय. 8 दिवसानंतर ती आपली डायरी आपण वाचावी. भरपूर वेळ आपला रिकामा गेलेला असतो. रिकामा वेळ जरी परमार्थाला दिला तरी जन्माचं सार्थक आहे. बघा, आत्ताच्या काळामध्ये ज्ञानोबारायांचा 750वा उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय. बघा, या ज्ञानोबारायांनी समाजाला भक्ती प्रदान करत असताना भावाचं लक्षण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी हा विचार आपल्या समोर मांडलाय. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. देवाचं मनोगत आपल्या समोर व्यक्त केलं, देवाचं मनोगत आपल्या समोर मांडायला सुरुवात केली. कारण भक्तीला लागतो तो भाव लागतो. सामुग्रीची गरज आहे. चहा करायचंय सामुग्री लागते, स्वयंपाक करायचंय सामुग्री लागते, कार्यक्रम करायचंय सामुग्री लागते. तसं भक्ती करायची आहे, त्याच्यासाठी लागणारी सामुग्री याला भाव म्हणतात. भक्तीची सामुग्री एकच आहे, ते म्हणजे भाव. हा भाव कधी निर्माण होतो, हा भाव कुठं निर्माण होतो, हा भाव कसा निर्माण करावा. या भाव निर्माण व्हायला, भाव उत्पन्न व्हायला अंतःकरणात अडथळे कोणते कोणते आहेत? शास्त्राने 5 प्रकारचा भाव आपल्या समोर मांडलेला आहे. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव आणि वात्सल्य भाव.
5 प्रकारच्या भावाचं चिंतन आहे. सगळा विस्तार मला आत्ताच्या वेळेमध्ये शक्य होणारा नाही, परंतु या भावामध्ये प्रत्येक भावाचं स्वतंत्र लक्षण आहे. यामध्ये माधुर्य भाव हा वारकरी परंपरेमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला. बघा, माता भगिनींकडे हा माधुर्य भाव पाहायला मिळतो. बघा, पूर्वीचा आपला परिवार ती बाजूला काढते आणि पतीच्या परिवाराबरोबर आपलं नातं जोडते. आपला पूर्वीचा परिवार सोडत असताना गाव सोडते, कुळ बाजूला ठेवते, आपला सगळा तिकडचा नाते संबंध बाजूला ठेवते आणि आपलं जीवन पतीला समर्पण करते. हा माधुर्य भाव विचारात घेतला जातो. तिथून पुढं तिचं जगणंच बदलून जातं. बघा, तिला पुन्हा जर विचारलं आपण कुठले, माहेरचं नाव सांगणार का सासरचं? लग्न झाल्यानंतर तिचं गाव म्हणजे सासर, भाव बदलला. बघा, ती आडनाव जर विचारलं आपला परिचय काय, माहेरचं आडनाव सांगेल का सासरचं? सासरचं आडनाव सांगेल, आपला परिचय तिकडचा देईल. आता इकडचं नातं संपलं. एका क्षणात अक्षदा झाल्या, विवाह झाला, नात्यात बदल झाला. किती मोठा बदल आहे बघा. याला माधुर्य भाव म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये या भावाला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं. नामदेव महाराजांचा आता उत्सव वर्षभर महाराष्ट्रामध्ये चालू आहे. बघा, या नामदेव महाराजांनी देवाला नैवेद्य खाऊ घातला, यात नवल नाही. देवाबरोबर हितगुज करण्याचा भाव नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये आहे. देवाबरोबर संवाद साधावा. आत्ताच कार्तिकी वारीचा मोठा उत्सव पंढरपुरामध्ये संपन्न होतोय. बघा, पांडुरंग परमात्म्याने वारकऱ्यांना हाक दिली, भेटायला बोलवलं आणि तो संदेश नामदेव महाराजांच्या माध्यमातून जाहीर केला. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. नामदेवरायांच्या माध्यमातून विचार मांडला. आषाढी आणि कार्तिकीला मला भेटायला या. पांडुरंग परमात्मा नामदेवराया बरोबर आपल्यासाठी बोलतायत, कारण देवानी बोलावं असा भाव नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये आहे. आपल्या अंतःकरणातल्या भाव असा आहे, आपल्याच कुटुंबातले, आपल्याच परिवारातले आपल्याबरोबर बोलतील का, शंका आहे. बघा, पूर्वीची कुटुंब पद्धत एकत्रित बसून सगळ्यांनी जेवण करायचं. मग दिवसभरातल्या 2 वेळच्या जेवणातलं 1 वेळचं जेवण तरी परिवाराने मिळून जेवण करावं. ही आपली संस्कृती. ही संस्कृती होती म्हणू का आहे म्हणू? बघा, एकत्रित कुटुंब पद्धतीच्या माध्यमातून आम्हाला काय सांगितलं गेलं, आम्हाला कोणता संदेश दिला, नात्यातलं प्रेम असावं हा संदेश दिला. वारकरी संप्रदाय तोच सांगतो. देवाबरोबर संवाद करत असताना अंतःकरणात भाव असला पाहिजे आणि यातला शुद्ध भाव कोणाकडे आहे तर तो नामदेव महाराजांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतो. बघा, नामदेवरायांनी देवाबरोबर बोलावं, नामदेवरायांनी हितगुज करावेत, नामदेवरायांनी देवाबरोबर संवाद साधावा. नामदेवरायांनी देवाला बोलत असताना पारमार्थिकच चर्चा करावी. बघा, यातला विचार आपल्या समोर मांडला, पण यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर भाव एकाही नलगे एक, भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे. आपल्याकडे इथं एकच विचार सांगितला, भक्तीला नात्या गोत्याची गरज नाही, भक्तीला ज्ञान अज्ञानाची गरज नाही, भक्तीला धनसंपदा श्रीमंतीची गरज नाही.
भक्तीला विद्वत्तेची गरज नाही, भक्तीला फक्त भावाची गरज आहे. आणि म्हणून असा भाव जर असेल तर योग्य भक्ती घडते. नाही तर करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी. भव म्हणजे जन्म, या भव नदीमध्ये हा वाहत जातो, संसार सागरामध्ये हा वाहत जातो. मग संसार सागरामध्ये वाहत जाण्यापेक्षा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. वारकरी संप्रदायाचा मूळ सिद्धांत आहे भक्ती. या भक्तीच्या जोरावर संप्रदायाची बैठक आहे. वारकरी संप्रदायाने आम्हाला काय संदेश दिला? मगाशीच बोलत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं की वारकऱ्यांमध्ये एकमेकाच्या पाया पडणं ही परंपरा आहे. लहान मोठ्याच्या पाया पडतात, मोठे लहानाच्या पाया पडतात. श्रीमंत गरीबाच्या पाया पडतो, गरीब श्रीमंताच्या पाया पडतात. ज्ञानी अज्ञानाच्या पाया पडतात, अज्ञानी ज्ञान्यांच्या पाया पडतात. पाया पडे जन एकमेका, कारण इथं भाव आहे. भाव आहे म्हणून नम्रता आली. आणि नम्रता आणि भाव असेल तर याच्यासारखा भक्त हा विरळा आहे. असा भक्त आपल्या जगाला कळावा. असा भक्त, या भक्ताची लक्षणा, या भक्ताची परंपरा, या भक्ताची संस्कृती समाजाला कळावी. याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून कीर्तन महोत्सवाचं इथं आयोजन केलं. मगाशी मी बोलून गेलो की कीर्तन महोत्सव का गरजेचा आहे. समाज मनाला संस्काराची गरज आहे, त्याला दिशा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हा महोत्सव होणं काळाची गरज आहे. कारण सत्संग मिळत नाही, घडवावा लागतो. आणि ते काम या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून चालू आहे. मंत्री महोदयांनी इथं मगाशी आपलं मनोगत व्यक्त केलं. कारण त्यांनी सांस्कृतिक विषय मांडत असताना ऐतिहासिक विषय सुद्धा मांडला. इतिहासाच्या माध्यमातून आम्ही काय केलंय बघा. गड किल्ल्याला एक चांगल्या पद्धतीचा दर्जा प्राप्त व्हावा याच्यासाठी या गड किल्ल्याचं नियोजन महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा एक वेगळा प्रयत्न सुरू केला. बघा, मी नेहमी सांगत असतो की छत्रपती शिवरायांमुळे आम्हाला भजन करता यायला लागलं. संभाजी राजांमुळे आमची संस्कृती आमच्या समोर आली. आणि म्हणून आपण नेहमी यांच्या समोर नतमस्तक व्हावं आणि आपल्या भक्तीला प्रारंभ करावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 जय तुकाराम 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 तुकाराम. सिंगल मन एक चाल होईल आणि मग संपेल. काही न लगे क भावाची कारण, काही न लगे क भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आना विठोबाची, तुका म्हणे आना विठोबाची, करता भरोबारी दुरावसी दुरी, करता भरोबारी दुरावसी दुरी. तुका म्हणे विठोबाची, तुका म्हणे आना विठोबाची, बरोबरी दुरावसी दुरी. करिता बरोबरी दुरावसी
क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी